अकोला भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पर्वावर 42 वर्षांपासून साजरा होत असलेला धम्म सोहळा यंदाही 3 ऑक्टोबर रोजी लाखोंच्या साक्षीनं साजरा होतोय। या धम्म सोहळ्यात वंचितचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर जनसागराला संबोधित करणार आहेत, अशी माहिती महासभेचे जिल्हाध्यक्ष PJ वानखडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। या महोत्सवाअंतर्गत काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत बहुजन समाजातील विविध समाज घटकांची परंपरा, संस्कृतीचं दर्शनही घडणार आहे। भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवक आघाडी, विद्वत सभा, सम्यक विद्यार्थी आंदोलन या सर्व संस्थेच्या विद्यमानानं हा धम्म मेळावा पार पाडण्यात येणार आहे। अकोल्यात 1984 पासून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दुसऱ्या दिवशी धम्म मेळावा घेण्यात येतो। यंदाही शुक्रवार 3 ऑक्टोबरला अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानावर धम्म सोहळा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे। धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवाअंतर्गत मिरवणूक आणि धम्म मेळावा शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावा यासाठी 20 समित्यांचं गठन करण्यात आलंय। प्रत्येक समिती प्रमुखाची नेमणूक करून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली असल्याचं वानखडे यांनी सांगितलं। मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत। यावर्षी सुद्धा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने हा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या मेळाव्याचं मुख्य आकर्षण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचं मार्गदर्शन आणि ते मार्गदर्शन घेण्यासाठी जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यातून बहुजन समाजातील जनसमुदाय उपस्थित असतो आणि हा मेळावा यशस्वी होण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात चालणारी वंचित बहुजन आघाडी, युवक आघाडी, महिला आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि विद्वत सभा अशा सर्व संघटना जीव तोडून काम करतायत आणि त्यासाठी मी तुम्हा विनंती करतो की हा आमचा संदेश जनसमुदायापर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त लोकांनी लाखोच्या संख्येनं या मेळाव्याला उपस्थित राहावे अशी आमच्याकडून आवाहन करण्यात येत आहे।